शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कातल्या भाषणातून कानावर पडायचं ते हिंदुत्व. मग संघाच्या शाखेत जायला लागलो, तिथल्या बौद्धिक वर्गात कानावर पडून जे उमजलं ते हिंदुत्व. आणि चड्डीच्या आत अंडरवेअर घालायची पण ऐपत नसताना कांदिवलीच्या मथुरादास रोडवरच्या काही गुजराती मित्रांसोबत एका संध्याकाळी कुणालाही न सांगता अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून कार सेवा करायला निघणं, तिथं फैजाबादला पोलिसांनी गाडीतून उतरवणं आणि त्याच बिना अंडरवेअरच्या चड्डीवर 2 असे काठीचे फटकारे देणं आणि परत मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये कोंबणं, हेच मला उमजलेलं हिंदुत्व. अतिशय निष्पाप आणि निरागस भावनेतून पुढे मी चिंचवडला संघाची शाखा लावू लागलो, शिक्षक बनलो, संघाचा प्रथम वर्ष शिक्षित झालो. हेच ते मला उमजलेलं हिंदुत्व. पण आजचं हिंदुत्व कदाचित वेगळं असावं. हे मी जे काही सांगितलं त्याला हिंदुत्व म्हणत नाहीत बहुधा, कारण हिंदुत्वाचे जे ठेकेदार आहेत ते आता बदललेत. आम्ही बाजार बोंडगे झालो. मित्रो नमस्कार. आज आठवड्यातला पहिला दिवस, आठवडा सुरू झाला. आजचा हा जो दिवस आहे हा एक नवा अध्याय सुरू करण्याचा दिवस आहे. आता हा अध्याय काय असेल त्यातला पहिला भाग मी आज सादर करतोय. मला काल एक साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे आध्यात्मिक वगैरे नाही, तर आपला असा जनरल साक्षात्कार असा की 2019ला राज्यात जे काही घडलं आणि त्यानंतर मग सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीनं जो काही अनाचार माजवला, त्यात मी आजवर ज्यांना फॉलो करत होतो त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसेना नावाचा राजकीय पक्षही सामील होता त्यात. तर हे शल्य उरी बाळगत मी या अभद्र अशा महाविकास आघाडीवर टीका करणारे व्हिडिओज करायला लागलो यूट्यूबवर. कोविडमध्ये वर्तमानपत्रातली नोकरी गमावल्याने हे चॅनल सुरू केलं. पण माझ्याही आधी या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 2-3 धुरंधर विश्लेषक आपली मान ठोकून बसलेले होते. मी नवखा होतो तसा. लाखो सबस्क्रायबरचं पाठबळ त्यांच्याकडे होतं. मी जरा उशिरानंच आलो होतो या क्षेत्रात. आधी मी माझ्या चॅनलवरून किशोर कुमारचा वाढदिवस, RD बर्मनची जयंती, शोलेच्या संगीतावरचे व्हिडिओज, वेबसिरीजचं परीक्षण, पुस्तकांचं परीक्षण, स्मार्ट वॉच किंवा स्मार्टफोनचं अनबॉक्सिंग, असं काहीही उटपटांग कंटेंटवालं काम करत होतो. त्याआधी खरं तर वसई विरारमध्ये लॉकडाऊनमध्ये उपाशी मरणाऱ्या कामगारांसाठी भर कोविडमध्ये स्कूटरवर फिरत व्हिडिओज केले. ते टाकायला हवं म्हणून हे चॅनल सुरू केलं होतं. त्यांना 2 वेळचं जेवण मिळवून दिलं त्यातून मी. पण कडकडीत लॉकडाऊन लागल्यानंतर घरीच बसावं लागलं. त्यामुळं हे उद्योग सुरू केले चॅनलवर. किशोर कुमार, RD बर्मन. यूट्यूब चॅनल हा माझा उपजीविकेचा व्यवसाय होईल किंवा त्यातून मला पैसा कमावता येईल हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं त्यावेळेला. पण महाविकास आघाडीचे कारनामे पाहून पित्त खवळायला लागलं. त्यावर व्हिडिओज बनवत गेलो. अनिल थत्तेंमुळे सुरुवातीला एक सबस्क्रायबर बेस तयार झाला होता आपला. आणि मग मी स्वतंत्ररित्या जे करत गेलो त्यांना बाजूला केल्यानंतर त्याला लोक पसंत करत गेले. माझा हा प्रवास बहुतेक सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे मी त्यावर आता फारसं काही बोलत बसणार नाही. म्हणजे तेच पुन्हा सांगायला नको. मी चॅनल कसं सुरू केलं, कशी सुरुवात झाली. तर महाविकास आघाडीचा तो 2.5 वर्षांचा कार्यकाळ जो होता, त्या दरम्यान आर्यन खान प्रकरण, ते कॉर्डिलिया क्रूजवालं, समीर वानखेडे, नवाब मलिकच्या जावयाची सुगंधी तंबाखू, मग नवाब मलिकचं दाऊद कनेक्शन, अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणारा सचिन वाझे, परमवीर सिंग, तत्कालीन गृहमंत्री, मुख्यमंत्री, आणि त्यांचं जे काही चाललेलं जे काही भ्रष्टाचाराचं उखळपांढरं होतं, या सगळ्या मोठमोठ्या लोकांना बेखौफ होत कोण ठोकत होतं? दिशा सालियनचा खून, सुशांतचा खून, या खुनांना खून म्हणायलाही अनेकांची फाटत होती. आत्महत्या म्हणायचे साले. त्यातल्या संशयितांना कोणी ठोकलं? उभाटा गट पिसाळून उठला होता त्यावेळेला. त्यांना अंगावर कोणी घेतलं? मग झाला तो ST कामगारांचा अभूतपूर्व संप. कष्टकऱ्यांच्या पगाराचा, विलिनीकरणाचा तो विषय होता. तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं अख्खा मेनस्ट्रीम मीडिया विकत घेतला होता. कोणी या संपाबद्दल अवाक्षर काढायला तयार नव्हतं ना छापायला तयार होतं. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांची बाजू कोणी लावून धरली होती? काहींनी तर उघडपणे ST महामंडळ बरखास्त करून टाका, तोट्यातला धंदा कशाला चालवायचा, सरकारला नुकसान होतंय, अशी मुक्ताफळं उधळणारे व्हिडिओ केले होते. पण गोरगरिबांच्या त्या पडत्या काळात त्यांच्या बाजूने कोण लढलं? तर ते आपलं चॅनल आकार DG9 होतं. बोलणारा माणूस हा प्रभाकर सूर्यवंशी होता. आपल्या स्मरणशक्तीवर जरासा जोर द्या, फार लांब जायला नको. 2021च्या ऐन दिवाळीत सुरू झालेला संप तब्बल 100 दिवस सुरूच होता.
महाविकास आघाडीचा भ्रष्ट कारभार, मग त्यात गृहमंत्र्यांची 100 कोटींच्या खंडणीची मागणी असो की कोविडच्या नावाखाली महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेला स्वाहाकार, ते जम्बो कोविड सेंटर, रेमडेसिवीर, खिचडी वाटप, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेसमोर सातत्यानं आणलं कोणी? बरं, हे करत असताना पिसाळलेले राज्यकर्ते अनेकांना उचलून आत टाकत होते. कारण काही असोत. अनंत करमुसेसारख्या धारकरी भावाला आमच्या जितेंद्र आव्हाडांनी मंत्रिपदाचा माज दाखवला, बंगल्यावर नेऊन मारहाण केली, फेसबुकवरची पोस्ट फॉरवर्ड केली म्हणून केतकी चितळेला अटक झाली, त्या निखिल भांबरेला अटक झाली अशाच एका मॅटरमध्ये. माझ्यासारख्या इतर अनेक यूट्यूबर्सवर पण डोळा होता. रात्री अपरात्री फोन वाजायचे, धमक्या यायच्या, पण आपण भीक नाही घातली. दरम्यानच्या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून दमदाटी करणारे फोन आले. त्या हालेलुयावर व्हिडिओ बनवायचो मी. त्यामुळे रत्नागिरीत पोलीस तक्रार झाली. मग काहींनी लिगल नोटिशी पाठवल्या. 2-4 केसेस अजूनही पेंडिंग आहेत. पण हे सगळं कशासाठी चाललं होतं? तर महाविकास आघाडी सरकार उलथवण्यासाठी नव्हे, तर आम्हाला आमच्या चॅनेलला लोकप्रियता मिळवता यावी यासाठी, लाखोंनी व्ह्यूज यावेत यासाठी. मग ते येत गेले, व्ह्यूज आले, सबस्क्रायबर्स लाखोंनी वाढले, गुगलकडून लाखो रुपये डॉलर्समध्ये कमावले. खरंच जे चाललं होतं ते पैसे कमवण्यासाठी चाललं होतं. होय, मी तरी किमान हे सगळं पैसे कमवण्यासाठीच करत होतो, जीवावर उदार होऊन. दुसरं काय मला काय पडलं होतं, कशाचं काय, पैसेच कमवायचे होते. कोविड नंतर आमच्या वर्तमानपत्रांकडून परत या, जॉईन व्हा असा निरोप आला होता. पण आता लाख रुपये महिना यूट्यूबवर मिळतोय म्हटल्यावर तिकडे परत कोण जाईल 45-50 हजाराची नोकरी करायला, संपादकाच्या हाताखाली काम करायला, नाही का? म्हणजे एकूण काय होतं, तर जो स्त्रोत होता किंवा जे काही ध्येय धोरण होतं ते हेच होतं. बाकी विचारधारा, हिंदुत्व, माझा धर्म, लिंबू मिरची चिवडा लसूण वगैरे सब झूट. पैसा महत्वाचा होता हो, पैसा महत्वाचा होता. पण नेमकं झालं काय, तर राज्यात अचानक महासत्तांतर झालं 2022ला. सत्ता बदलली. काही लोकांनी आमचा उदो केला की याच लोकांच्या बोलण्यानं सत्ता बदलली हो, हेच ते लोक ज्यांना महाविकास आघाडी घाबरायची. पण हे खरं नव्हतं मित्रांनो. सत्तेच्या विरोधात प्राणपणानं लढणारे हिंदुत्वाचे खरे ठेकेदार हे वेगळेच होते. राज्यात सत्ता बदल व्हावा यासाठी प्रत्यक्ष रणांगणावर लढणारे सैनिक वेगळेच होते. मी किंवा माझं चॅनेल म्हणजे बाजार बुणग्यांसारखे होतो आम्ही. कोण असतात बाजार बुणगे? लढाईला निघालेल्या सैन्याच्या आवश्यक गरजा पुरवणारे जे अतिरिक्त लोक सैन्यासोबत असतात, जे सैन्याच्या स्वाऱ्यांमध्ये जिथे जिथे मुक्काम येतो त्या प्रत्येक विश्रामस्थळी सैन्याला जेवण पुरवणं असो, दवा दारू करणं असो, त्यासाठी वाटेत जी शहरं लागतात तिकडच्या बाजारपेठांमध्ये जाऊन बाजारहाट करणं, भाज्या, डाळी, तांदूळ, गहू खरेदी विक्री. म्हणजे विक्री कुठून आली, तर ह्यांनी सोबत काही लढाईत जिंकून आणलेलं काही सामान असेल, जवाहिरं, सोनं नाणं वगैरे असेल, तर ते तिथे विक्री करायचं. त्याचं बार्टर सिस्टीममध्ये पूर्वी सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्याच्या बदल्यात अन्नधान्य घ्यायचं, औषधं घ्यायची. या कामाला जे लोक येतात ना, ते बाजार बुणगे, त्याला बाजार बुणगे म्हणतात. ते बाजार बुणगेही स्वतःला त्या राजेशाही सैन्याचा एक भाग समजतात. आम्ही स्वारीवर गेलो होतो. आता जर या सगळ्या गोष्टींना राजकीय परिप्रेक्षात बघितलं ना, तर मी नक्कीच त्या बाजार बुणग्यांपैकी एक होतो. पण लढाई जिंकल्यावर मात्र ती या बाजार बुणग्यांनी जिंकली असा खोटा प्रचार केला गेला. खरं तर बैलगाडीसोबत चाललेल्या कुत्र्याला जसं वाटतं ना की मी चाललोय म्हणून हा सगळा काफिला चाललाय, तसा समज काहींनी माझाही करून दिला होता. कोणी भेटायचं कुठेही रस्त्यात, तुमच्यामुळे सगळं घडलं. खरं तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मोठ्या चलाखीनं महाविकास आघाडीला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षानं हे महासत्तांतर घडवलं होतं. त्या पक्षातल्या चाणक्यांनी हे सगळं घडवून आणलं होतं. एकनाथ शिंदे हे त्या योजनेतला एक मोहरा होते. सगळ्या चाली महाशक्तीनं रचल्या होत्या दिल्लीतल्या. पण हे सत्तांतर झाल्यानंतरही आम्ही मात्र सेना भाजप युतीच्या प्रत्येक कृतीचं समर्थन करणारे व्हिडिओज करत होतो. या फोडाफोडीला नैतिक, कायदेशीर आणि योग्य ठरवत होतो. यामुळे झालं काय, तर हा भाजपचा दलाल आहे, हा भाजपचा चाटुकार आहे असे शिक्के बसले इथे कपाळावर. तेही सहन केले, कारण आमचे व्हिडिओ बघितले जात आहेत, व्ह्यूज येत आहेत, डॉलर्समध्ये पैसे येत आहेत. दुसरं तिसरं काहीच कारण नव्हतं. खरंच सांगतोय मी. आम्हाला आमच्या पोटापाण्यासाठी सापडलेल्या या नव्या व्यवसायाची चिंता होती.
आता यात हिंदुत्व वगैरे कुठून आलं, काय आलं? आता माझं म्हणा, इतरांचं म्हणा, हिंदुत्व किती खरं आणि किती खोटं हे ठरवणार कोण, नाही का? किंवा न्यायनिवाडा करायला आणायचं तरी कोणाला? हिंदुत्व. लहान असतानाच जे हिंदुत्व आम्हाला समजलं किंवा उमजलं, ते हिंदुत्व म्हणजे माझ्या घराच्या दारावर चिटकवलेलं स्टिकर, ज्यावर लिहिलेलं होतं, गर्व से कहो हम हिंदू है. गिरगावात राहायचो, खेतवाडीत मी, चाळीत. 10x10चा रूम होता आमचा आणि घोड्याची नाळ ठोकलेलं ते आमची दाराची चौकट आणि त्याच्या खाली कोणीतरी रात्री अपरात्री ते एक स्टिकर चिटवून गेलं होतं, ज्यावर लिहिलं होतं, गर्व से कहो हम हिंदू है. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कातल्या भाषणांतून कानावर पडायचं ते हिंदुत्व. मग संघाच्या शाखेत जायला लागलो. तिथल्या बौद्धिक वर्गात कानावर पडून जे उमजलं ते हिंदुत्व. आणि चड्डीच्या आत अंडरवेअर घालायची पण ऐपत नसताना कांदिवलीच्या मथुरादास रोडवरच्या काही गुजराती मित्रांसोबत एका संध्याकाळी कुणालाही न सांगता अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून कारसेवा करायला निघणं, तिथं फैजाबादला पोलिसांनी गाडीतून उतरवणं आणि त्याच बिना अंडरवेअरच्या चड्डीवर 2 असे काठीचे फटकारे देणं आणि परत मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये कोंबणं, हेच मला उमजलेलं हिंदुत्व. अतिशय निष्पाप आणि निरागस भावनेतून पुढे मी चिंचवडला संघाची शाखा लावू लागलो. मी शिक्षक बनलो. मी संघाचा प्रथम वर्ष शिक्षित झालो. हेच ते मला उमजलेलं हिंदुत्व. पण आजचं हिंदुत्व कदाचित वेगळं असेल, असावं. हे मी जे काही सांगितलं त्याला हिंदुत्व म्हणत नाहीत बहुधा. कारण हिंदुत्वाचे जे ठेकेदार आहेत ते आता बदललेत. आम्ही बाजारबोणगे झालो. मित्रो, हा झाला इतिहास, ज्याला भूतकाळही म्हणता येईल. आता वर्तमानात जगताना मला विचार करावा लागतोय की आपण नेमके कोण आहोत? हिंदुत्वासाठी लढणारे सैनिक की त्या सैन्यासोबत चालणारे बाजारबोणगे? त्या बैलगाडीच्या सावलीत कडकडनं जाणारं कुत्रं, नेमकं कोण आहेस तू? कोण आहेस? खरंच आज आपल्या निष्ठेनं केलेल्या धर्मसेवेची किंमत यूट्यूबवरच्या व्हिडिओतून मिळणारे काही डॉलर्स आहेत की अजून काही आहे? आपलं हिंदुत्व हे असली की नकली? आपलं हिंदुत्व हे मजबूत की तकलादू? अरे पण हे ठरवणार कोण? कोणाला आहे अधिकार? खरंच मला प्रश्न पडलाय. उत्तर जर तुमच्याकडे असेल ना तर जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आठवलं मला आता, साला 2 वर्ष आधी पुण्यातल्या एका मान्यवर संस्थेनं मला अक्षय हिंदू पुरस्कार दिला होता. मागच्या पंधरवड्यात कराडला विक्रम पावसकरांच्या हिंदू एकता आंदोलन संस्थेनं त्यांच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मला हिंदू धर्मयोद्धा पुरस्कार दिला होता. मला वाटतं या मंडळींनाही जाब विचारायला हवा की एखाद्या बाजार बुणग्याला कसा काय बरं सैनिकाच्या वाटेचा पुरस्कार देता? हा त्या सैनिकांचा अपमान आहे. आज जरा मनातलं बोललो, जे वाटलं मला ते तुमच्यासमोर मांडलं. बऱ्याच लोकांना बोचेल कदाचित, लेकिन भावना को समजो. मला जरा समजून घ्या. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.